नमस्कार. AGC न्यूज धाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो. पुन्हा नवीन अपडेट मराठा आरक्षणासंदर्भात. मित्रांनो, मी गेल्या 3 दिवसांपासून आपल्याला जी काही नवीन अपडेट आहे मराठा आरक्षणाविषयी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. मुंबईतील असो किंवा धाराशिव जिल्ह्यातील असो किंवा इतर महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणचे असो, जी लाईव्ह अपडेट आहे मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील बरंगाव बुद्रुक या गावी. तुम्ही पाहू शकता ही लाईव्ह दृश्य आहेत. मित्रांनो, काल मराठा आरक्षणासाठी जे उपोषण करायला मुंबई या ठिकाणी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी जे मावळे खेड्यातून गेलेले आहेत किंवा गावागावातून जे मावळे मुंबईच्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना जेवण्यासाठी मुंबई येथील हॉटेल्स आणि पाणी नाही अशी बातमी फक्त गावागावात पोचली आणि मग हरेल तो मराठा कसला. मित्रांनो, प्रत्येक गावातून यंत्रणा सज्ज, प्रत्येक गावातून गावातल्या प्रत्येक घरातून भाकरी आणि चटणी तसेच जेवणाचे इतर साहित्य घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. मित्रांनो, ही लाईव्ह दृश्य आहेत बरंगाव बुद्रुक तालुका जिल्हा धाराशिव येथील. तुम्ही पाहू शकता प्रत्येक घरातून या ठिकाणी भाकरी आणि चटणी तसेच जेवणाचे साहित्य हे प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी जमा करण्यात आले आणि गणेश मंडळाच्या ठिकाणून हे साहित्य मुंबईच्या दिशेने या गावातील मावळे घेऊन जाताना आपल्याला दिसायला मिळत आहेत. मित्रांनो, ही लाईव्ह दृश्य आहेत बरंगाव बुद्रुक या ठिकाणची. मित्रांनो, आता तरी सरकारनं समजून घेतलं पाहिजे, हा लढा जो आहे हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. मित्रांनो, या लढा गेल्या 2 वर्षांपासून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी हा उभा केलेला आहे. तरी या लढ्याला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम हे सरकारने केलं पाहिजे, कारण हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता फक्त मुंबई येथील जे आंदोलन करण्यासाठी गावातून माणसे गेलेले आहेत किंवा मावळे जे गेलेले आहेत त्यांना त्या ठिकाणची जेवण आणि पाणी भेटत नाही असं फक्त या गावातील तरुणांच्या कानावर आल्यानंतर या गावातील माणसांनी लगेच त्यांना खाण्याचं साहित्य तसेच ज्या काही गोष्टी आहेत खाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी त्या लगेच गावातून एकत्रित करून मुंबईच्या दिशेने हे मावळे लगेच निघालेले आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही लाईव्ह दृश्य आहेत बरंगाव बुद्रुक या ठिकाणी. फक्त या गावातच नव्हे तर महाराष्ट्रातील कोपरातून जे मराठी मावळे आहेत ते मुंबईच्या दिशेने अशा प्रकारचे साहित्य घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशाच अनेक नवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या AGC न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन बातम्याचा आनंद घ्या. मित्रांनो, ही लाईव्ह दृश्य आहेत बरंगाव बुद्रुक या गावातील.